नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. ईशा, आभी, संजना आणि अनिरुद्ध हे बसलेले असतात. तेव्हा ईशा अनिरुद्धला विचारते की बाबा, आजी आणि आप्पा घर सोडून का गेले असतील. त्यावर अनिरुद्ध म्हणतो की अगं, त्यांना या घरामध्ये राहायचं नव्हतं, त्यांची इच्छा नव्हती म्हणून ते अरुंधतीकडे गेले. ईशा म्हणते की अहो बाबा, परंतु आई त्यांना तिच्या घरी घेऊन गेली म्हणजे याचाच अर्थ नक्कीच त्यांच्या डोक्यात काहीतरी शिजत असणार. आई गप्प बसणाऱ्यातली अजिबात नाहीये. तर संजना म्हणते की हो, ईशा अगदी बरोबर बोलतीये. अरुंधतीला लाईटली घेता कामा नये. अरुंधती अगदी काहीही करू शकते आणि आपण ही गोष्ट एक्सपिरियन्स सुद्धा केली आहे. आभी म्हणतो की नाही, ती काहीच करू शकणार नाही. तिने फक्त आपल्याला दाखवण्यासाठी आजी आणि आप्पांना तिच्या घरी नेऊन ठेवलंय. तिला फक्त जगाला हे दाखवून द्यायचं असेल की मुलाने जरी सांभाळलं नाही तरी सुद्धा एक सून सासू सासऱ्यांचा कशा प्रकारे सांभाळ करते. नाहीतरी तिला मोठेपणा घ्यायला तर खूप आवडतो ना. अनिरुद्ध म्हणतो की कारण काहीही असू दे, परंतु आजी आणि आप्पा दोघंही आता आपल्या घरासमोर राहायला आले हे मात्र बरं झालं. निदान डोळ्यासमोर तरी राहतील आणि कुठल्या तरी आश्रमात राहण्यापेक्षा हे कधीही बरं आहे. संजना म्हणते की अरे अनिरुद्ध, काय चाललंय तुझं? तुझ्या आई वडिलांना तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही. अरे तू काहीच केलं नाहीयेस का आतापर्यंत? जेव्हा ते घरी आले तेव्हा तू किती प्रेमाने त्यांना भेटायला गेला होतास. ते तर तुझ्याशी नीट बोलले सुद्धा नाही आणि थेट अरुंधतीच्या घरात निघून गेले. मग मला सांग की तू एवढी का काळजी करतोय त्यांची? सतत आपला त्यांचाच विचार करत असतोस. अनिरुद्ध संजनाला म्हणतो की संजना, अगं मला माहिती आहे ते माझे आई बाबा आहेत ना, आणि हट्टीपणा करतात थोडेसे ते. आणि मला हेही माहिती आहे की माझ्या आणि त्यांच्या ओपिनियनमध्ये खूप डिफरन्सेस आहेत, परंतु ते फक्त तेवढ्यापुरते आहेत. एवढंच नाही तर माझं त्यांच्यावर खूप प्रेम सुद्धा आहे आणि ते जर असे दारोदारी फिरले तर मला ते कधीच आवडणार नाही. संजना म्हणते की वा वा वा, खरंच सांगू का अनिरुद्ध, तुझ्याकडे बघितलं ना मला अगदी त्या श्रावण बाळाचीच आठवण होते. अनिरुद्ध, अरे आता तरी बस झालं, नको इतका अतिरेक करू ह्या गोष्टींचा. अनिरुद्ध, अरे जग बदलतं रे, मुलाने श्रावण बाळ व्हावं असे आई वडील सुद्धा नाही राहिलेत आता. एनिवेज, तुझ्याशी बोलून काही उपयोगच नाहीये. मला एकाच गोष्टीची काळजी वाटते, म्हणजे ती अरुंधती. अनिरुद्ध म्हणतो की हे बघा, अरुंधती आई आणि आप्पांचे कान भरत असणार ही गोष्ट तर उघड आहे. मला तर आता त्या गोष्टीची भीतीच वाटत नाही, कारण आता आपलं कोणीही वाकडं करू शकत नाही. आभी म्हणतो की हो, हे बाकी खरंय, परंतु बाबा तुमचं बिल्डर सोबत पुढे काही बोलणं झालं का? अनिरुद्ध म्हणतो की हो, माझं बोलणं झालंय. उद्या आपल्याला टेम्पररी एखादं घर बघावं लागेल. काही दिवसांमध्ये आपल्याला समृद्धी हँडओव्हर करावी लागणार. ईशा म्हणते की वाव, आय एम सो एक्सायटेड. आणि बाबा, आपण लवकरात लवकर आपल्या समृद्धीमध्ये राहायला पण जाऊयात. सर्वजण खूपच खुश असतात. त्याचवेळी अनघा ही बाहेर जात असते. तेव्हा आभी अनघाला विचारतो की अनघा, आता तू कुठे निघाली आहेस? तेव्हा अनघा म्हणते की काही नाही, समोर चालली आहे. आजी आणि आप्पांना साबुदाण्याची खीर बनवली आहे, ती नेऊन देते. संजना म्हणते की काय, तुला कालच सांगितलं ना मी की या घरामध्ये फक्त इथं राहणाऱ्यांसाठी जेवण बनेल, मग तू त्यांच्यासाठी का जेवण बनवलंस? तेव्हा अनघा म्हणते की एक मिनिट, पहिल्यांदा म्हणजे मी आता नोकरी करते आणि या घरात पैशाचा माझाही वाटा आहे, माझंही कॉन्ट्रीब्युशन आहे. या घरासाठी काही ना काही पैसे मीही देते, त्यामुळे माझाही काहीतरी अधिकार आहे. आभी अनघाला म्हणतो की अनघा, ही जबाबदारी तुला तुझ्या डोक्यावर घ्यायला कोणी सांगितली? त्यांचं काय करायचं आई बघेल ना, की आईनेच सांगितलं तुला हे सगळं बनवून आणायला. अनघा म्हणते की ती का मला सांगेल ह्या सगळ्या गोष्टी? आणि आभी, जरी तुला वाटत नसेल तरी मला आवडतं आजी आणि आप्पांसाठी सगळं काही करायला. आप्पांना खीर आवडते म्हणून मी खीर बनवली आहे. आभी अनघाला म्हणतो की अनघा, अगं मी तुला चांगलं सांगतोय की उगाचच हे एक्स्ट्राचं काम डोक्यावर घेऊ नकोस. आणि तसंही आपल्याला हे घर आता बिल्डरला द्यायचंय आणि शिफ्टिंगसाठी जरा वेळ दे. आणि तसंही उद्या आम्ही घर बघायला चाललोय, तूही आमच्या सोबत ये. तर अनघा म्हणते की मग जा ना तुम्ही, मी कशाला येऊ तुमच्यासोबत? आभी म्हणतो की अगं का म्हणजे काय विचारतीये? तू पण बघ तुला ते घर सोयीचं आहे की नाही. शेवटी ते घर तुलाच तर सांभाळायचं आहे ना. अनघा म्हणते की मी कुठेही येणार नाही, मी इथेच राहील. अनिरुद्ध अनघाला म्हणतात की अनघा बाळा, अरे आपल्याला इथे जास्त वेळ नाही राहता येणार. लवकरच हे घर बिल्डरला देण्यात येईल आणि मग हे घरही पाडण्यात येईल आता. अनघा म्हणते की ठीक आहे ना मग बाबा, मग मी आणि जानकी आम्ही दोघीही आईच्या घरी राहायला जाऊ. आभी म्हणतो की अनघा, एक गोष्ट लक्षात ठेव, मी काही झालं तरी जानकीला आणि तुला आईच्या घरी राहू देणार नाही. अनघा म्हणते की एक मिनिट आभी, मी काय तुझी परवानगी नाही मागत आहे, तर मी तुला सांगते ही गोष्ट. आणि मी तुला शेवटचं सांगते की जर हे घर नसेल तर मी आणि जानकी आम्ही दोघीही ताईकडे राहायला जाणार आहोत. असं बोलून अनघा तिथून निघून जाते. तर इकडे अरुंधतीने आजी आणि आप्पांना दोघांनाही चहा दिलेला असतो. त्यावेळी कांचनचं लक्ष खिडकीतून समृद्धीकडे जातं आणि मग ती आप्पांना म्हणत असते की अहो, आता हे घर शेवटचं बघून घ्या.
पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला तसंही ते दिसणार नाहीये. आप्पा कांचनला म्हणतात की कांचन, आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडून द्यायच्या आहे, असं ठरलंय की नाही आपलं. आणि सारखं सारखं डोळ्यातनं पाणी काढू नकोस ग. आता ह्या गोष्टीचा अजिबात विचार करायचा नाही. आजपासून तसा पणच करायचा आपण. त्याच वेळी आरोही आणि यश तिथे येतात. अरुंधती म्हणते की अरे वा, आलात तुम्ही, आणि काय म्हणाले? आरोही म्हणते की काही नाही, डॉक्टर बोलले की सगळं काही नॉर्मल आहे आणि बाळाची ग्रोथ सुद्धा चांगली आहे. यश सांगतो की आणि आई, तुला माहिती आहे पुढच्या महिन्यात 3रा महिना सुरू होईल. कांचन म्हणते की अगं अरुंधती, आता हिची चोरोटी भरावी लागेल ना. अरुंधती म्हणते की हो आई, मी तुम्हाला ही गोष्ट बोलणारच होते, तुम्ही मला सांगा कधी भरायची आहे, मग आपण भरूयात. अरुंधती आरोहीला सांगते की आरोही, बरं आता 3रा महिना सुरू होणार आहे आणि बाळाची आता चांगली वाढ होईल. बाळाची आबळ तुला अजिबात करायची नाही आणि खाण्यापिण्यावर आता जरा नीट लक्ष दे. कांचन म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, घरात कितीही प्रॉब्लेम होऊ दे, कितीही भांडणं होऊ दे, परंतु त्या गोष्टीचा परिणाम तुझ्यावर आणि तुझ्या बाळावर अजिबात होऊ द्यायचा नाही. आता थोडंसं मन शांत ठेवायचं, देवापुढे बसायचं, देवाची प्रार्थना करायची आणि हो, यावेळी ना तर स्वतःचा विचार करायचा आणि या कालावधीत स्वार्थी व्हायचंच. स्वतःकडे जरा जास्त लक्ष द्यायचं. खाणं पिणं, व्यायाम, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडायच्या, कारण तू आता एकटी नाही आहेस, 2 जीवाची आहेस. त्यामुळे आता बाळाची जबाबदारी सुद्धा तुझी आहे. आता कांचन हे सगळं बोलत असताना आरोही रडायला लागते. मग यश म्हणतो की अगं आरोही, काय झालं तुला? मग आरोही आता कांचनच्या मांडीवर डोकं ठेवते आणि अजून रडायला लागते. तर अरुंधती आणि कांचन दोघेही तिला विचारत असतात की अगं आरोही, काय झालंय, का रडतीयस तू? यश पण विचारतो की अगं आरोही, काय झालंय तुला, काही त्रास वगैरे होतोय का, आपण पुन्हा डॉक्टरांकडे जायचं का? तेव्हा आरोही म्हणते की नाही, मला काही त्रास वगैरे होत नाहीये, उलट ना मला खूप छान वाटतंय. मला असं वाटतंय की मी नक्कीच काहीतरी पुण्य केलंय, म्हणूनच तर मला काळजी करणारी एवढी चांगली माणसं मिळाली आहे, एवढं चांगलं सासर मिळालंय. आई, मी आतापर्यंत एकटीच वाढली आहे आणि याच प्रेमासाठी तर मी किती आसुसले होते. अरुंधती म्हणते की अगं हो, आता तुला मिळालंय ना सगळ्या गोष्टी, मग कशाला नाराज व्हायचं बरं. आरोही म्हणते की परंतु आई, तुम्ही बघा ना, आजी आणि आप्पांची मानसिक स्थिती आता कशी आहे, तरी सुद्धा ते फक्त आणि फक्त माझा विचार करताय. ते सध्या आता कुठल्या परिस्थितीतून जात आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरी सुद्धा त्यांच्या डोक्यात माझाच विचार आहे. अरुंधती म्हणते की अगं वेडाबाई, आपण आपल्या माणसांची काळजी नाही घेणार तर कोण घेणार बरं. आरोही अरुंधतीला म्हणते की हो आई, मला माहिती आहे ना की या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला किती मनस्ताप होतोय ते, तरी सुद्धा तुम्ही माझं किती काही करतात. तर आप्पा आता आरोहीला समजावत असतात की अगं आरोही, असे आघात आपल्या जीवनावर होतच असतात की, पण मला सांग की अशा परिस्थितीला आपण हसत हसत सामोरे जायचं की रडत रडत त्या गोष्टीवर दुःख व्यक्त करायचं, हे आपल्या हातात असतं ना. कांचन म्हणते की एक गोष्ट सांगू का, बाकी तुमच्याकडं काही नसलं तरी चालतं, परंतु माणसं मात्र जोडलेली असावी आणि आपली माणसं म्हणजे आपली खरी संपत्ती असते. अशा वेळी तर त्यांचाच आधार असतो आपल्याला. आप्पा यशला म्हणतात की यश, आयुष्यात काही करता नाही आलं तरी चालेल, परंतु मित्र कमवा, चांगले मित्र कमवा. आयुष्यातला खूप मोठा खजिना असतो तो. यश म्हणतो की येस पीटर. तर आप्पा आरोहीलाही सांगतात की आरोही, आता तू कसलाही विचार करू नकोस, आता तू कायम आनंदी राहा. त्याच वेळी अनघा तिथे येते आणि म्हणते की अगदी बरोबर, टेन्शन कशाला घ्यायचं, आता फक्त एन्जॉय करायचं. आणि आता आरोही, तूही एक दिवस एन्जॉय कर, मस्त साबुदाण्याची खीर खा. आप्पा म्हणतात की अरे वा, साबुदाण्याची खीर. तेव्हा अनघा म्हणते की हो आप्पा, तुम्हाला आवडते म्हणून खास तुमच्यासाठी बनवली आहे. अनघा अरुंधतीच्या हातामध्ये देते. अरुंधती म्हणते की अरे वा, एकदम गरमागरम आहे, सगळ्यांसाठी घेऊन येते मी. आणि मग अरुंधती आता किचनमध्ये जाते. कांचन अनघाला म्हणते की अनघा, तू माझं एक काम करशील का? अनघा म्हणते की हो आजी, बोला ना, काय करायचंय? कांचन म्हणते की अगं, माझे सगळे देव तिकडंच राहिलेत ना, त्यामुळे प्लीज तू त्यांना आंघोळ घालून रोज त्यांची देवपूजा करशील ना. अनघा म्हणते की हो आजी, मी नक्की करेल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. इकडे संजना ही कांचन आणि आप्पांच्या रूममध्ये आलेली असते आणि त्यांच्या कपाटामध्ये उचकापाचक सुरू असते. त्यांच्या कपाटातले जे काही कपडे असतात ते कपडे एका बॅगमध्ये ती टाकत असते. आता त्याच वेळी तिची नजर कपाटातील एका बॉक्सवर पडते. संजना जेव्हा ते उघडून बघते तेव्हा तिला शॉकच बसतो आणि ती म्हणते की बापरे, केवढे दागिने आहेत या बाईकडे, आणि एक दागिना कधी म्हणून घालायला देणार नाही. आणि जर एखादाही दागिना हिने जर घालायला दिला तर फंक्शन झालं की लगेच काढून घेणार. आणि त्या अरुंधतीला तर सगळं काही घालायला देत असतात. आणि तसंही आता त्या तर या घरामध्ये राहतच नाही, त्यामुळे या दागिन्यांचं काय करायचं त्यांना. मग आता सगळे दागिने माझेच होतील. कोणी जर मला विचारलं की दागिने कुठे गेले तर मी सांगेल मला नाही माहिती म्हणून. दागिने थोडे ओल्ड फॅशन आहे पण जड आहेत.
संजना एक पिशवी काढते, त्या पिशवीमध्ये तो डब्बा टाकते आणि म्हणत असते की आता एक काम करते, मी सोनाराकडे जाते आणि मला हवे तसे दागिने बनवून घेते. म्हणजे काय, कोणाला काही कळणारच नाही आणि कोणी जरी विचारलं डब्याबद्दल तर मी सांगेल की असा डब्बा इथे कुठे नव्हताच. संजना आता तिथून निघालेली असते, त्याच वेळी तिथे यश येतो. संजनाच्या समोर अचानक यश आल्यामुळे संजना घाबरते. यश संजनाला विचारतो की संजना, इकडे आजी आणि आप्पांच्या रूममध्ये काय करतेस ग तू? यश संजनाच्या हातामध्ये ती पिशवी बघतो तर संजना यशला म्हणत असते, काय करत होती म्हणजे, मला काही हौस आहे का त्यांच्या रूममध्ये जायची? औषधांचा वास येत होता घरात म्हणून, औषधांचा वास येत होता त्यांच्या रूममध्ये म्हणून आले होते. यश म्हणतो की हो का, मग कपाटाकडे काय करत होती? संजना म्हणते की कारण हे घर रिकामं करून आपल्याला बिल्डरला द्यायचं आहे, त्यामुळे त्यांचं सामान गोळा करत होते. त्यांचं सामान त्यांना परत द्यायला नको का? मग यश संजनाला विचारतो की काय ग, एका पिशवीत तुझं सगळं सामान बसलं का? संजना म्हणते की काय वेडा आहेस का तू? ती बॅग बघतोय ना मोठी, त्या बॅगमध्ये सगळं सामान आहे. तर यश म्हणतो की ठीक आहे, परंतु मग हातातल्या बॅगेत काय आहे? संजना म्हणते की कुठे काय आहे, हातातल्या पिशवीत काहीच नाहीये. आणि हे बघ, तू प्लीज माझा टाइम वेस्ट करू नको हा, मला खूप कामं आहेत, जाते मी, असं म्हणत संजना तिथून निघून जाते. संजना आता बाहेर आलेली असते तर हॉलमध्ये येताच यश पुन्हा तिला थांबवतो आणि म्हणतो की संजना तू थांब. तर अनिरुद्ध यशला म्हणतो की अरे यश, काय झालंय, तू संजनाला का थांबवतोय? संजना म्हणते की यश, तू मला का थांबवतोयस, तुला कळत नाही का, कामावर जाणाऱ्या माणसाला थांबवू नये. यश म्हणतो की नाही, तेवढं तर मला कळतं, परंतु मला तुला हे विचारायचंय की तू कुठे चालली आहेस, कशासाठी चालली आहेस? अनिरुद्ध उठतो आणि यशला विचारतो, यश, या सगळ्यामध्ये तुझा काय संबंध रे? ईशा म्हणते की हा तर अगदी काहीही बोलतो, म्हणजे इतके दिवस झाले संजना आंटी काय करते, कशासाठी करते, याच्याशी त्याचं काही घेणं देणं नव्हतं आणि आता याला एवढ्या चौकशा कुठून आल्या तिच्या? संजना म्हणते की एनिवेज, माझ्याकडे आता वेळ नाहीये, चालले मी. संजना तिथून निघून जात असते. यश पुन्हा संजनाला थांबवतो. यश संजनाला म्हणतो की तू या पिशवीत नक्की काय घेऊन चालली आहेस हे मला चेक करायचंय. संजना म्हणते की व्हॉट, तुला माझ्या हातातली पिशवी चेक करायची, सिरियसली? यश म्हणतो की हो. संजना म्हणते की काय रे, तुला काय वाटलं नक्की, मी माझ्याच घरामध्ये चोरी केली असं वाटलं तुला? यश म्हणतो की मी म्हटलं का असं, मी काही बोललो का असं, मग तुझ्या डोक्यात ह्या सगळ्या गोष्टी कुठून आल्या? खरंच काही चोरून वगैरे घेऊन चालली आहे काय ह्या पिशवीत, असं म्हणत यश आता अनघाला बोलवतो. अनघा आता तिथे आलेली असते. ती यशला विचारते की काय झालं यश? यश अनघाला सांगतो की अनघा प्लीज, या पिशवीमध्ये काय आहे एकदा चेक करतेस का तू? अनिरुद्ध म्हणतो की यश, अरे काय चालवलेस तू, कशाला त्या संजनाच्या मागे लागलायस रे? अभि म्हणतो की यश, कोणी काहीही करू दे, काहीही झालं तरी तुला संजनावर संशय घेण्याची सवयच लागली आहे. अरे काय करतोयस तू, तुला तरी कळतं का? मग आता अनघालाही संजनावर डाऊट यायला लागतो. मग संजनाला ती म्हणते की संजना ताई, तुमच्या हातातली पिशवी देता का? संजना अनघाला म्हणते की काय ग, तुला लाज नाही वाटत? अगं यश उद्या काही उठून म्हणेल, तुला स्वतःची अक्कल नाहीये वापरायला? माझ्या हातातली पिशवी चेक करायची ना तुम्हाला, घ्या मग, असं म्हणून संजना आता अनघाच्या हातात ती पिशवी देते. अनघा ती पिशवी उचकते तर त्यामध्ये तो डबा असतो आणि मग जेव्हा अनघा तो डब्बा उचकते तेव्हा त्या डब्यामध्ये दागिने असतात. ते दागिने बघून अनघा आणि यशला तर खूप मोठा धक्का बसतो. अनघा म्हणते की अरे हे तर आजींचे दागिने आहेत. मग यश संजनाला विचारतो की अनघा, आजींचे दागिने घेऊन तू कुठे जात होतीस नक्की, मला प्लीज जरा एक्सप्लेन करशील? तेव्हा संजना म्हणते की हो, एक्सप्लेनेशन पाहिजे ना तुला, ठीक आहे करते ना एक्सप्लेन. आणि हे दागिने मी आईंकडेच घेऊन चालले होते. आणि तुला काय वाटलं, हे दागिने घेऊन काय मी पळून वगैरे चालले का? अरे एवढी मोठी प्रॉपर्टी माझी होणार आहे आणि मी ह्या साध्या 3-4 दागिन्यांवर कशाला डोळा ठेवू? आणि तुला काय वाटलं, हे दागिने काय मी, तुला काय वाटलं हे एवढे दागिने मी काय चोरेल का? मी का चोरायचे दागिने? आणि अनिरुद्ध, आता तूही असं नको म्हणू की तुलाही असंच वाटतंय की तू हे दागिने चोरून घेऊन चालली होतीस म्हणून, आणि मला आता अजिबात हे सांगू नकोस हा. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की नाही संजना, मला अजिबात तसं वाटलं नाही की तू दागिने चोरून घेऊन चालली होतीस. संजना म्हणते की थँक गॉड अनिरुद्ध, तुझा माझ्यावर विश्वास आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे मला असे हे फडतूस दागिने चोरायची काही गरज नाहीये. तसेही त्यामध्ये सगळे ओल्ड फॅशन दागिने आहेत जे मी कधीच घालणार नाही आणि मी आईंना हा डबा द्यायला चालले होते. यश म्हणतो की खरंच एवढ्या घाईघाईमध्ये तू हा बॉक्स आजीला परत करायला चालली होतीस का? आणि तेही समोर, तेही आईच्या घरी? तेव्हा संजना म्हणते की हो, शेवटी काय करणार ना, आई आणि आप्पा शेवटी आता तिच्याच घरात राहतात समोर. सो आता माझी इच्छा नसताना सुद्धा मला तिकडे तर जावंच लागणार ना, काय करणार आहे मी? अनघा म्हणते की अहो संजना ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, हे दागिने आजींपर्यंत पोहोचवायचे आहे ना, माझ्याकडे सोपवा काम, मी आजींना त्यांचे दागिने परत करून येईल. तेव्हा संजना म्हणते की ओ ग्रेट,
दे, हा नक्की दे, सगळे दागिने मोजून वगैरे ने, नाहीतर शेवटी कुठे काही कमी जास्त झालं तर पुन्हा आई मलाच ओरडतील आणि मलाच चोरटी म्हणतील. अनघा म्हणते की अहो संजनाताई, तुम्ही काळजी करू नका, मी अगदी व्यवस्थित हा डब्बा त्यांना देईल. संजना म्हणते की बरं झालं बाबा, एकदाची सुटले मी, मला तर खूप टेन्शन आलं होतं आईंच्या दागिन्याचं. काय आहे ना, तसं पण आईंचा खूप जीव आहे त्या साड्यांमध्ये, त्या कपड्यांमध्ये, दागिन्यांमध्ये. एखादा दागिना जर कमी जास्त झाला असता तर त्यांनी माझ्यावरच आरोप घेतला असता. बरं झालं अनघा, तू दागिने नेऊन देते, आणि यश तूही चेक करून घे बरं का, मी काही कमी जास्त केलेत का दागिने. संजना कितीही काही म्हटलेली असली तरी सुद्धा यशला मात्र संजनावर डाऊट आलेलाच असतो आणि त्याला माहीत असतं की ह्या संजनाने मुद्दाम हे सगळं केलंय आणि दागिने चोरण्याचाच तिचा प्लॅन होता. परंतु जेव्हा या सगळ्या गोष्टी तिच्यावर आल्या तेव्हा मात्र तिने झटकून टाकलं आणि आरोप मात्र तेव्हा मात्र तिने आरोप स्वतःवर न घेता हे दागिने मी आईलाच घेऊन चालली आहे असं सांगितलं. इकडे अरुंधती आप्पांना म्हणत असते की आप्पा प्लीज तुम्ही शांत व्हा आणि तुम्ही सगळं सोडून दिलंय असं प्लीज म्हणू नका. या सगळ्यांनी क्लेश होणार आहेत हे मला माहिती आहे, परंतु अनिरुद्धने तुम्हाला फसवलंय. अहो त्यांनी फसवून तुमची जागा बळकवली आहे. तेव्हा आप्पा म्हणतात की हो ते झालंच ग, पण मला सांग अरुंधती, आपण आता करणार तरी काय आहोत. मी स्वतःच्या हाताने त्या पेपर्सवर सह्या केल्यात अगं. अरुंधती म्हणते की अहो आप्पा ते इन्शुरन्सचे कागद आहे असंच तर त्यांनी सांगितलं होतं ना तुम्हाला. आप्पा म्हणतात की हो ग अरुंधती, परंतु आपण ती गोष्ट नाही का सिद्ध करू शकत. अरुंधती म्हणते की आप्पा तुम्ही त्याची काळजी करू नका, आणि तसंही आता केस होणं जास्त महत्वाचं आहे. आणि मला सांगा समृद्धी पडताना तुम्हाला बघवणार आहे का. तेव्हा आप्पा म्हणतात की छे ग अरुंधती, काय बोलतीयस तू हे, समृद्धी पडताना तर मी कधीच बघू शकत नाही. अरुंधती म्हणते की आप्पा तुम्ही शांत बसा बरं, आणि पहिली गोष्ट म्हणजे आता जर आपण काही ॲक्शन घेतली नाही तर तो बिल्डर समृद्धी पाडायला येईल. आप्पा मला अनिरुद्धवर केस करता येत नाही म्हणून, नाहीतर मी या गोष्टी तुम्हाला सांगितल्याच नसत्या. आप्पा प्लीज, आता मात्र त्यांना धडा शिकवायलाच हवा, पाणी अगदी डोक्यावरनं वाहून गेलंय. कांचन म्हणते की अगं अरुंधती, परंतु आपल्याच मुलाला कोर्टात खेचायचं म्हणजे उद्या लोक काय म्हणतील. मग अरुंधती म्हणते की अहो आई, परंतु त्याच मुलाने आप्पांना फसवलंय, त्याच मुलाने आप्पांच्या खोट्या सह्या घेतल्यात ना. मला सांगा ना की आप्पांना स्वप्नात तरी वाटलं असेल का की अनिरुद्ध त्यांच्यासोबत असं काहीतरी वागतील. आणि त्यांनी एवढं सगळं केलंय परंतु तरी सुद्धा त्यांनी काही चूक केली आहे असं मात्र त्यांना वाटतच नाहीये. आणि जर त्यांना त्या गोष्टीची जाणीव नसेल की त्यांनी काय केलंय, त्यांनी काय चूक केली आहे, तर आपण त्यांना ती चूक दाखवून दिली पाहिजे. आप्पा अरुंधतीला म्हणतात की अगं अरुंधती, परंतु तो कोर्टाच्या डोक्याला किती मोठा ताप असतो, आणि आपण बघतो ना की लोक वर्षानुवर्षे त्या कोर्टाच्या चक्रा मारत असतात. मला सांग बरं, आता माझं वय तरी काय आहे, या सगळ्या गोष्टी मला झेपणार आहे का. अजून काही दिवसानंतर मी जिवंत राहणार आहे की नाही हेही मला माहीत नाही. अरुंधती म्हणते की अहो आप्पा प्लीज तुम्ही असं नका ना बोलू. आप्पा म्हणतात की अगं बरोबर बोलतोय मी. मला सांग की आता प्रत्येक तारखाला त्यानुसार मला तिथे राहायला जमेल का, मी तिथे हजर राहू शकतो का. आणि तसंही अरुंधती, अगं एवढी ताकद माझ्यामध्ये नाही ग राहिली आता. तेव्हा अरुंधती आप्पांना दिलासा देत म्हणत असते की अहो आप्पा तुम्हाला सगळ्या गोष्टी जमतील. आप्पा म्हणतात की अरुंधती, अगं म्हणून तर आम्ही तुला सांगत होतो की आम्ही वृद्धाश्रमातच बरे होतो, उगाचच तुझ्यावर तरी आमचा भार कशाला. अरुंधती म्हणते की आप्पा हो काय बोलताय तुम्ही हे सगळं, मला तर अजिबात तुमचा भार वाटत नाही. तुम्ही कायम जरी माझ्या सोबत राहिला तरी सुद्धा मला खूप आवडेल. आप्पा तुम्हाला मी खरंच सांगते की मला हा खोटाडेपणा अजिबात सहन होत नाही. आप्पा मला हो असं वाटतंय की अनिरुद्धवर आपण केस करायलाच हवी, त्यांना त्यांच्या पापांची शिक्षा भेटायलाच हवी. त्यांनी तुमच्यासोबत जे काही चुकीचं केलंय ते त्यांना कळायलाच हवं. कांचन ही अरुंधतीला सांगत असते की अगं अरुंधती, परंतु या वयामध्ये मात्र डोक्याला कलकल होते ग या सगळ्या गोष्टींची. अगदी शांत आयुष्य जगावं असंच वाटतं ग, त्यामुळे नको ग त्यांना आग्रह करू. अगं त्यांना नाही ग जमणार ते. तेव्हा अरुंधती पुन्हा पुन्हा आप्पांना तेच म्हणत असते की आप्पा प्लीज तुम्ही एकदा विचार करा या सगळ्या गोष्टींचा. तुम्ही फक्त एकदा जर हो म्हणालात ना तर बाकी सगळ्या गोष्टी मी करेन. आप्पा मी तुम्हाला तुमचं समृद्धी नक्कीच मिळवून देईल, फक्त तुम्ही एक सही करा. आप्पा प्लीज कराल ना तुम्ही सही, असं अरुंधती आप्पांना म्हणत असते. तेव्हा आप्पा एक क्षण कांचनकडे बघत असतात आणि एक क्षण अरुंधतीकडे बघत असतात. आप्पा आणि कांचनला काय निर्णय द्यावा हेच कळत नसतं. आपल्या मुलाच्या विरोधात द्यावा की मुलाच्या बाजूने द्यावा हेही त्यांना समजत नसतं. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. आप्पा अरुंधतीला म्हणतात की अरुंधती, ते लोक कोर्टामध्ये तुझ्यावर गलिच्छ आरोपही करू शकतात अगं. अरुंधती म्हणते की आप्पा त्यांना जे काही आरोप करायचे ते करू देत त्यांना, परंतु जर आता काहीही झालं ना तरी सुद्धा आपण ही केस लढायचीच आहे. आणि तुम्ही काळजी करू नका, तुमच्या प्रत्येक पावलावर मी तुमच्यासोबत उभी आहे.
यशही आप्पांना समजावून सांगत असतो की नाही आप्पा, आता आपल्याला एकीचं बळ दाखवावंच लागेल आणि आता आपल्याला एकीचं बळ दाखवण्याची खरी वेळ आहे. अरुंधती आता हात पुढे करते आणि म्हणते की आप्पा, आता आपल्याला ही केस लढायचीच आहे. अरुंधती, आप्पा आणि यश तिघही एकमेकांच्या हातामध्ये हात मिळवतात आणि अरुंधती म्हणत असते की आता आपण ही केस लढणारच आहोत आणि आता जोपर्यंत समृद्धी आपल्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत आता आपण शांत अजिबात बसायचं नाही. यांनी आता समृद्धीला वाचवण्याचा पण केलेला असतो आणि काहीही करून आता ते समृद्धीला वाचवणार असतात. तर आप्पा सुद्धा त्या दोघांच्याही निर्णयाशी आता सहमत झालेले असतात आणि मग आता समृद्धीच्या बाजूने आणि अनिरुद्धच्या विरोधात आता ते स्वतः उभे राहणार असतात. तर कोर्टामध्ये बाप आणि मुलगा दोघंही आपल्याला एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की अरुंधती, यश आणि आप्पा हे तिघेही समृद्धी वाचवण्याचा प्लॅन करतील, तर या प्लॅनमध्ये संजना आणखी काही विघ्न आणेल का? किंवा मग हे तिघेही आता त्या चौघांवर कसे भारी पडतील, कसे आपले मुद्दे कोर्टामध्ये पटवून देतील आणि कोर्टाचा निर्णय हा कोणाच्या बाजूने लागेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्ये बघायला मिळतीलच. परंतु त्याआधी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आपले भरपूर असे व्ह्यूअर्स आहेत की ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईबच केलं नाही आहे. सबस्क्राईब जर केलं तर तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटतील, त्यामुळे तुम्ही लवकर आपला व्हिडिओ बघू शकतात. So friends, if you like my video, please do subscribe, share and comment. Thank you.